त्याच्या डोळ्यात काहीतरी वेदनासारखं चमकलं. खरंच ती वेदना होती का हे मला समजलंच नाही, कारण मी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहून खात्री करायच्या आधीच ती भावना जशी आली तशीच नाहीशी झाली. जणू काही ती कधी अस्तित्वातच नव्हती. क्षणभर मला वाटलं कदाचित ही माझीच कल्पना असेल. काय म्हणालात मी विचारलं. शब्द माझ्या ओठातून माझ्या अपेक्षेपेक्षा मोठ्या आवाजात बाहेर पडले. मी तुझं आणि अश्विनचं नातं विचारतोय, अर्जुन शांतपणे म्हणाला, चेहऱ्यावर कुठलाही भाव नसताना. आमच्यात काहीही नाही, मी झटकन उत्तर दिलं. तो माझ्या आणि त्याच्या भावाच्या संबंधाबद्दल कसा काय असं विचार करू शकतो. मी मनातल्या मनात थरथरत विचार केला. खरंच अश्विनने माझ्याविषयी आपलं स्वारस्य उघडपणे दाखवलं होतं, भेटवस्तू पाठवून आणि मी हॉटेलमध्ये काम करत असताना वारंवार भेट देऊन. पण तेवढंच त्याने दिलेल्या भेटवस्तू आणि फूल मी परत केली, काही तर कचरकुंडीत फेकून दिले. त्याच्या त्या वारंवार आणि अवेळी येणाऱ्या भेटीवर मी सरळ त्याला थांबायला सांगितलं आणि त्याच्या स्वारस्याविषयी मला घृणा वाटते हे स्पष्टपणे सांगितलं. माझ्या दृष्टीने ते पूर्णतः निश्चित होतं. मी आणि आदित्य आणि अश्विन हे फक्त विचार केला तरी अंगावर काटा आला. आता नाकारण्याचा काही उपयोग नाही श्रेया. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या आवाजातली हताशा स्पष्ट होती. मी काहीही नाकारत नाहीये अर्जुन, मी सांगितलं, चिडचिड दाबण्याचा प्रयत्न करत. तो असा विषय काढेल हे अजूनही मला समजत नव्हतं. माझ्या दिरासोबतच्या अस्तित्वात नसलेल्या नात्याबद्दल तो का बोलत होता. हॉटेलमधल्या प्रत्येकाला वाटते की तो तुझा प्रियकर आहे. त्याच्या शब्दांनी माझा श्वास अडखळला. काय? मी अडखळत म्हणाले. अर्जुन एवढा बुद्धिमान असून सुद्धा अफवा का मानेल, कारण त्याचा काही पुरावा नव्हता. तुझ्या दिवशी त्याने तुला ओठावर किस केलं. त्याचा सूर कडवट झाला. त्याच्या आवाजात मत्सर दडला आहे का असं मला क्षणभर वाटलं. अर्जुन माझ्यावर जळतोय, मला ते अगदीच अविश्वसनीय वाटलं. आतापर्यंत त्याने माझ्यावर कधीच जळाल्यासारखं दाखवलं नव्हतं, मग आता का? त्याने मला ओठावर किस केलेत नाही, मी म्हणायला सुरुवात केली, पण तो मध्येच बोलला. मी स्वतः पाहिलं, अश्विनने तुला किस केलं, सगळ्यांनी पाहिलं, तू आता नाकारू शकत नाहीस. तो गुरगुरला. माझं बोलणं पूर्ण ऐकून तरी घे. मी भटकून उभी राहिले. त्याने मला ओठावर किस केलं नाही, गालावर किस केलं. मी स्पष्ट केलं, किस तर किसच आहे. तो वैतागून म्हणाला आणि झोप्यावरून उठून माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी हात मुठीत घट्ट आवळले आणि त्याच्याकडे रोखून पाहिले. नजरच नजरेत त्याला ठार करू शकले असते तर तो कधीच उभा राहिला नसता. हो, किस केलं, पण माझ्या परवानगीशिवाय. माझा आवाज मी मवाळ ठेवायचा प्रयत्न केला, पण तरीही तो कठोरच वाटला. अर्जुनला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव सगळं सांगून गेला. माझं मन भारी झालं. मी त्याची पत्नी होते, त्याने माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, पण तो माझ्या डोळ्यात सरळ पाहून मला खोटारडी समजत होता. बराच वेळ गप्प राहिल्यानंतर तो अखेर बोलला. माझ्यामुळे तुला अश्विनसोबतचं नातंच लपवावं लागतंय. तुला मी लग्न करून दुःखी केलं, माफ कर. त्याच्या आवाजातल्या वेदना स्पष्ट होत्या. माझ्या घशात गोळा आला. मला सांगायचं होतं की खरी गोष्ट वेगळी आहे. त्याचं आणि प्रियाचं नातं आमचं लग्न उद्ध्वस्त करून गेलं, पण शब्द बाहेरच आले नाहीत. घटस्फोटानंतर तुला हवी ती स्वातंत्र्य मिळेल श्रेया, अर्जुन हळू आवाजात म्हणाला. त्याच्या तोंडून घटस्फोट हा शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी मुठी घट्ट आवळले आणि अश्रू गिळले. तो मला उपकार केल्यासारखं दाखवत होता, पण खरी गोष्ट अशी की त्याला आपल्या गरोदर प्रेयसीशी लग्न करायचं होतं. कर मग घटस्फोट दे. नाही का हेच तुला हवंय, जेणेकरून तू प्रियाशी लग्न करू शकशील. माझा संयम तुटला आणि मी ओरडले. त्याच्या चेहऱ्यावर संतापाने विकृत भाव उमटले. काय बडबडतेस तू? तो गुरगुरला. भुवया एकमेकात मिसळल्या. तुझा आणि प्रियाचा संबंध आहेत ना? आहेत की नाही? तो विजेच्या वेगाने माझ्या जवळ आला. माझ्यावर असे आरोप करण्याची हिंमत कशी झाली तुझी? दोष माझ्यावर ढकलायचा प्रयत्न करतेस का श्रेया? त्याचा चेहरा अगदी जवळ होता, डोळ्यात संतापाची ज्वाला पेटलेली. मी दोष टाकत नाहीये, मी शांतपणे उत्तर दिलं. प्रियानेच मला सांगितलं की ती गरोदर आहे आणि बाप तूच आहेस. माझ्या शब्दांनी त्याच्या डोळ्यातील संताप अजून भडकला. आणि तू तिच्यावर विश्वास ठेवतेस? तो अविश्वासाने हबकला. केसातून हात फिरवत तो माझ्यापासून दूर गेला. तू तिच्यावर विश्वास ठेवतेस? यावेळी त्याने विचारलं नाही, सरळ सांगून टाकलं. मी कठोर उत्तर द्यायला तोंड उघडलं, पण त्याआधीच बेडवरून एका कमकुवत आवाजात शब्द आले. श्रेया, अर्जुन, तुम्ही दोघं भांडताय का? मी काफील राहिले. तोंड उघडलं, पण शब्द बाहेरच आले नाहीत. जागच्या जागी धिजून उभी राहिले तर छातीतलं हृदय धडधडू लागलं. लग्नाचं 5 वर्ष झाली होती, पण पहिल्यांदाच आईने मला आणि अर्जुनला रुग्णालयाच्या खोलीत भांडताना पाहिलं होतं. असं काही तिने पाहावं हे माझ्या कल्पनेतही नव्हतं. घशातला गोळा गिळत मी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. आई, आम्ही पण
अर्धवट शब्द अडखळले. आम्ही भांडत नाही आहोत आई, अर्जुन मध्येच बोलला. त्याचा आवाज इतका शांत आणि मवाळ होता की काही क्षणापूर्वी आमच्यात भांडण झालं होतं हे कुणालाच वाटलं नसल. बरोबर ना श्रेया? त्याने हसत माझ्याकडे पाहिलं. हो नक्कीच आई. मीही ओठावर हास्य आणत त्याला साथ दिली. मनातून मात्र प्रार्थना करत होते की माझं हसू तरी अर्ध तरी खरं वाटावं. आम्ही फक्त एका विषयावर चर्चा करत होतो. माझं मत वेगळं होतं म्हणून मी त्याला विरोध केला, एवढंच. खोटं अगदी सहज बाहेर आलं. मलाच आश्चर्य वाटलं की मी न डगमगता ते बोलले. अरे मला तर तुम्ही जोरात भांडताय असं वाटलं. आईने डोळे मिटत म्हटलं. मग हलकेच जोडली. पण बरं झालं, खरंच काही गंभीर नाही आहे. पुन्हा घशात गोळा दाटून आला. अपराधीपणाने छळणाऱ्या मनाला आवरत मी पलंगाजवळ जाऊन खुर्चीवर बसले आणि आईचा हात माझ्या हातात घेतला. कशा आहात आई? मी विचारणारच होते पण त्याआधी अर्जुनने अगदी तेच शब्द विचारले. मी दचकलं. तो कधी माझ्या मागे आला हेच मला कळलं नव्हतं. पावलांचा आवाज न करता तो जणू एखाद्या सावलीसारखा हलला होता. आता बऱ्या वाटतंय, फक्त औषधामुळे झोप येते. आईने डोळे न उघडता उत्तर दिलं. मग थोड्या प्रयत्नाने त्याने पापण्या उघडल्या आणि अर्जुनकडे पाहिलं. तू थेट ऑफिसवरून आलास का? नाही आई, आधी घरी आलो होतो तुला भेटायला, पण तिथे आल्यावर श्रेयाने सांगितलं की तू रुग्णालयात आहेस म्हणून इथे आलो. अर्जुनने खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट होती. तुझ्यामुळे सगळेच चिंतित आहेत, विशेषतः श्रेया. तुला बेडवर पाहून तर ती जवळजवळ बेशुद्ध पडणार होते. त्या गंभीर प्रसंगातही आई हलकेच हसली. हो, तिची प्रतिक्रिया अगदी तशीच असणार. तिच्या फिकट ओठावर एक क्षीण हास्य उमटलं. आई, मी फार घाबरले होते. तुला दोष नाही देता येणार, मी म्हटलं, आवाज बालिश होऊ नये म्हणून प्रयत्न करत. माहितीये ग, तुला धीर द्यायला आम्ही थोडं चिडवलं फक्त, आईने मायेने उत्तर दिलं. क्षणातच तिला जांभई आली आणि पापण्या मिटल्या. औषध तिला कायम थकवतात, झोप आणतात. मी विचार केला. खालचा ओठ चावत, आई झोप घे जा, लवकर बरी व्हायचं असेल तर विश्रांती हवीच, मी आहे ना इथे. मी तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला. ती काही उतरली नाही. लक्षात आलं की ती झोपली होती. मी तिच्या श्वासाचा उतार चढाव शांतपणे निहाळत बसले. मी घरी जाते, अर्जुन म्हणाला. तो आधीच दाराकडे निघाला होता. संध्याकाळी परत येतो, कपडे बदलायला हवे आहेत. मागे न वळताच त्याने सांगितलं. खरंच त्याला कपडे बदलायला हवेत. मी मनात म्हटलं, त्या औपचारिक सूट-टायमुळे तो रुग्णालयाऐवजी एखाद्या मोठ्या पार्टीला जातोय असाच दिसत होता. ठीक आहे, मी उत्तर दिलं. आणखी काही शब्द सुचलेच नाहीत. एक शब्दही न बोलता तो निघून गेला. मी मात्र मशीनचा बीप बीप आवाज आणि एसीचा गुंजारव ऐकत एकटी बसून राहिले. 2 कंटाळवाण्या तासानंतर आई पुन्हा जागी झाली. मला श्वास घेता येत नाही, ती तडफडत म्हणाली. घड्याळ जवळपास 3 दाखवत होतं, पण सुषमा अजून परतली नव्हती. मला काय करावं ते सुचेनासं झालं. मी दचकून उभी राहिले. खुर्ची जवळपास उलटी होणार होती. इतक्या जोराने मी उठले. मी नर्सला बोलवते. मी लगेच बटन दाबलं जे नर्स स्टेशनला जोडलेलं होतं. मिनिटभरात एक नर्स धावत आले. आईच्या नाडीचा ठोका तपासून आणि मॉनिटरकडे पाहून तिचा चेहरा फटकळ पांढरा झाला. चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मी डॉक्टरला बोलवते, ती म्हणाली आणि घाईघाईने दारातून बाहेर गेले. डॉक्टर आला आणि मला खोलीबाहेर ढकललं गेलं. आता मी दाराबाहेर उभी होती. भीतीने आणि घबराटीने भिजलेले. रडावंसं वाटत होतं, पण डोळ्यात पाणीच येत नव्हतं. काही क्षणाचे मिनिट जणू युंग झाली होती. किती वेळ उभी आहे मला जाणवत नव्हतं. इतक्यात दार उघडलं आणि डॉक्टर बाहेर आले.